क्लिनिंग करणार आहोत. आज वाढदिवस आहे आमचा. तर मी बोलायला पाहिजे कशाला ताई केक वगैरे आणलात तुम्ही, त्यामुळे तो फिक्स बसतो. काय करशील आई म्हणजे आई. आता हे बॉक्सेस आले खाली कोपरे कोपरे कोने कोने जिकडे चांगला चावतो तो डेंजर. ह्या गाडीतून आपण अरुची एंट्री करणार आहोत. गिफ्ट रॅप करून मिळेल. स्वामी बाप्पा मला चांगली बुद्धी द्या. हॅपी बर्थडे डिअर अरू. हा लोणावळ्याचा आहे. हा त्याला कानातले घालायला गेलेला तेव्हाच आहे. तू राहा भाऊकडे उद्या ये. अरुचा बर्थडे आहे कुमार, तुझा नाही. तिने फ्रेम केलेली आहे. उद्या आहे अरुचा बर्थडे. स्वतः पडला आणि त्याच्या अंगावर हे सगळं पडलं. श्री स्वामी समर्थ. अरुने सकाळी सकाळी पराक्रम केलाय. ट्रॉली इथे असते ही या छज्जावर, त्याला खालून चाक आहे. मी ती मोस्टली तिकडे टाकून ठेवते कपाटाच्या आतमध्ये, ते हाईड होते. पण आता ते अरुला कळलंय ना की त्याला चाक आहे आणि ते असं बाहेर उडल्यावर येतं. तर साहेब आज सकाळी करायला केलं तर केलं. पूर्ण ट्रॉली खेचले बाहेर. स्वतः पडला तरी नशिबी चटई होती, प्लेमॅट होती खाली. स्वतः पडला आणि त्याच्या अंगावर हे सगळं पडलं. मी कुठे होते तर मी फक्त ते जे हे कंटेनर त्याच्यात आम्ही धुवायचे कपडे ठेवतो, तर आज सकाळचे कपडे मी घ्यायला फक्त असे वाकले आणि ते कपडे पण इथेच आहे बघा, हे धुवायला न्यायचे आहेत खाली. ते घ्यायला म्हणून मी अशी वाकले आणि तेवढ्याच आवाज आला धापकन. पाठी बघते तर साहेबांनी पराक्रम करून घेतला होता. त्याच्यात काही मेजर असं जड नव्हतं, सगळ्या अशा छोट्या छोट्याच गोष्टी होत्या. पण त्याला किती पाहिजे, लागलं नाही नशीब. आणि त्याच्या अंगावर काय पडलं मी बघितलं स्वतःच्या डोळ्यांनी. हे जे प्लॅस्टिक आहे ना ते त्याच्या अंगावर पडलं. पण काही त्याला लागलं नाही, कारण सगळ्यात वरच्या काळात मी काहीच ठेवलं नव्हतं असं, म्हणजे एकदम छोटं छोटंसं काहीतरी असेल. त्याच्यामुळे नशिबाने देवाच्या स्वामींच्या कृपेने त्याला काही लागलं नाही. आता साहेबांचे असे उद्योग चालू झालेले आहेत. आता म्हणजे एकदमच डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवायला लागणार आहे. ते तर तसंही ठेवतोच, पण तरी हे असं होत असतं. हाय हाय कर. आम्ही जेवायला जाऊन नखरी करतो. नाही करत. जेवतायत तोपर्यंत आपण हे डाग काढून टाकू. वापरून आपल्या किचनमधले, बाथरूममधले, टॉयलेटमधले वगैरे नळ स्टीलचे हे अशा प्रकारचे त्यांना स्टेन्स येऊन जातात. जर क्षारयुक्त पाणी असेल, थोडं खारं पाणी असेल, जसं की आमच्याकडे बोरिंग आहे, तर अजूनच हे क्षार लवकर डेव्हलप होतात. आणि किचनमध्ये तेलकटी वगैरे डाग पडलेले असतात, ऑइली स्टेन्स असतात. गॅसच्या बर्नर शेजारी वगैरे आपले अन्नपदार्थ किंवा तेल सांडून अशा प्रकारे चिकटपणा बनतो. हे बेसिनचा नळ आपला वापरून खराब होतो, बेसिन खराब होतो. आता क्लीन करायचं कसं, तर हा अगारोचा इलेक्ट्रिक क्लिनिंग ब्रश आहे. खूप लॉंग हँडल मिळतं त्याला. हाय स्पीड ऑसिलेटिंग टेक्नॉलॉजी आहे. 3 ब्रश मिळतात, राऊंड ब्रश, कोनिकल ब्रश आणि एक थोडा बिगर राऊंड ब्रश. तर हा मी वापरणार आहे हे सगळे डाग क्लीन करण्यासाठी. तर हे त्याचं लॉंग हँडल आहे आणि हे 3 ब्रशचे अटॅचमेंट्स आणि सोबत 4 हे सेल्स आपल्याला मिळतात. तर ह्या ज्या 4 AA बॅटरी आहेत त्या या लॉंग हेडमध्ये आपल्याला सेट करायच्या आहेत. ओके, सेटिंग करणं एकदम सोपं आहे. आणि हा जो ब्रश आहे ओव्हरचा हेड, तो आपल्याला आता लावायचा आहे. तर त्या ब्रशच्या अटॅचमेंटला पण खाचा आहेत आणि त्या लॉंग हँडलला पण खाचा आहेत. तर खाचात खाच ॲडजस्ट करायची आणि सेट करायचा, थोडासा ट्विस्ट करायचा, मग तो फिक्स बसतो. बटन ऑन केल्यानंतर तुम्ही बघू शकता की किती छान तो रोटेट होतोय. हा ब्रशच्या अटॅचमेंट काढून रिमूव्ह करणं पण सोपं आहे. ॲरोला ॲरो मॅच करायचा आणि थोडासा ट्विस्ट करायचा, मग तो एकदम फिक्स बसतो. आणि त्याच्यानंतर मग आपण बटन ऑन करायचा आणि एकदम हाय स्पीडमध्ये आपला तो ब्रश रोटेट होतो आणि जे डाग असतात ते निघून जातात. तुमच्याकडे जर सेपरेट लिक्विड असेल क्लिनिंगसाठी तर तुम्ही ते पण वापरू शकता. पण जर साधं मीठ जे असतं घरात त्याने सुद्धा खूप छान काम होतं. तर मीठ सगळीकडे मी पहिले भुरभरून घेते आणि त्याच्यानंतर आपण आपल्या ब्रशने क्लिनिंग करणार आहोत. जसा सरफेस एरिया आहे त्याच्यानुसार तुम्ही मोठा ब्रश, छोटा ब्रश किंवा कोनिकल ब्रश जो आहे तो वापरू शकता. तेल जमा होतं किचनमध्ये, चिकट डाग असतात, क्षार असतात पांढरे, ते सगळे काढण्यासाठी हा ब्रश खूप छान काम करतो. हातातून सटकू नये म्हणून तो जो लॉंग हँडल आहे त्याला खाचा पण दिलेला आहे ब्रशला. 1 वर्षाची वॉरंटी पण मिळते बरं आपल्याला या ब्रशसोबत. काही जागा अशा असतात कोपरे कोने जिकडे
पटकन क्लिनिंग करणं म्हणजे कठीण होऊन जातं अदरवाईज. पण हा जो कोन ब्रश आहे त्याने तिथल्या खाचांचं सुद्धा क्लिनिंग खूप छान होतं. गॅसच्या बर्नरमध्ये सुद्धा जर काही घाण अन्नपदार्थ वगैरे असे अडकलेले असतील चिकट तर ते पण खूप छान निघतात. हे तुम्ही आफ्टर रिझल्ट्स बघताय. मगाशी नळ कसं होतं, बेसिन कसं होतं आणि आता एकदम लखलख चमकतं आहे. थोडासा वेळ गेला पण इफेक्टिव्ह आहे आणि वर्थ इट आहे ते क्लिनिंग. तर ह्या ज्या टाईल्स आहेत जिकडे चिकट डाग होते ते पण एकदम छान निघालेले आहेत. बेसिन एरिया असेल, त्याच्यानंतर बर्नरच्या आजूबाजूची जी स्टीलची हे आहे जाळी असेल ती असेल, सगळं एकदम छान क्लीन चमकतं आहे. ज्यांना डीप क्लिनिंग आवडतं त्यांच्यासाठी हा ब्रश नक्कीच आहे. डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे, चेक करा. उद्या आहे आरूचा बर्थडे. बाबूच्या त्याच्यासाठी घराला बाहेरच्या दिशेने म्हणजे बाहेरच्या जेवढं आहे पत्रा असेल या भिंती असेल त्याला सगळ्याला कलर केलेला आहे. आता आम्ही निघतोय. थोडीशी कामं आहेत ती करायची आहेत. स्टे ट्यून्ड. तोंडात नाही घालायचं सोन्या, काढ तोंडातून. छिछी, सगळं तोंडात सगळं. आणि काढायला जर घेतलं ना तर राहू दे, आता नाही तर बोंब मारेल. आम्ही आलोय मार्केटमध्ये. ह्याची ऑर्डर दिली होती रिटर्न गिफ्ट. काय घ्यायचं तो प्रश्न. तशूच्या वेळेला मला वाटतं रायटिंग पॅड आणि वही आणि पेन्सिल असं काहीतरी सेट दिला होता. तसंच काहीतरी आम्ही विचार करत होतो पण असं काय नजरेसमोर चांगलं दिसत नव्हतं त्या शॉपमध्ये. पण त्यातल्या त्यात तो चिकनमध्येचा सेट असा वाटला की हा थोडासा मुलं खेळू शकतात, प्ले करू शकतात, थोडं एन्जॉय करू शकतात त्याच्यासोबत. त्याचे शेप वगैरे बनवायचे आहेत आणि मला वाटतं 21 चिकनमातीचे कलर्स आहेत वेगळे आणि ते सुरी, चाकू आणि ते बरंच काय त्याच्यामध्ये आहे. म्हणजे प्लॅस्टिकचं मुलं खेळू शकतात असं. म्हणून मग ते घेतलेलं आहे. आता हे बॉक्सेस आले. 30चं काउंट आहे. गिफ्ट रॅप करायला दिला होता, आता गाडीमध्ये लोड केलेला आहे. गिफ्ट रॅप करून मिळेल. अँकर अपॉइंट केला होता आपण बर्थडे पार्टीसाठी. तो गेम्स घेणार होता, लहान मुलांचे, मोठ्या माणसांचे, लेडीज जेंट्स असं सगळं एज ग्रुप. तर त्याच्यासाठी मग गिफ्ट विनर्सना काहीतरी प्राईज द्यायचं म्हणून हे कॅडबरी सेलिब्रेशनचे बॉक्सेस गिफ्ट रॅपच करून घेतले डिरेक्ट. आईने आत्ताशीच कॅडबरी सेलिब्रेशन दिलं त्याच्या. काय करशील आई, म्हणजे आजच पाहिजे माझ्या. उद्या त्याला जाम येतील बोलते, उद्या महत्व नाही बोलते, आजच पाहिजे. काय आजी. आणि इकडे तुम्ही बघू शकताय तिने फ्रेम केलेली आहे एवढी मोठी. अरे बापरे, मस्त झालं. पण थांबा दाखवते. हो, हा लोणावळ्याचा आहे. हा त्याला कानातले घालायला गेलेलं तेव्हाच आहे. हा मला वाटतं 15 ऑगस्ट का 26 जानेवारीचा कधीतरी आहे. हा बारशाचा आहे. हा ह्याच घरातला आईने काढलेला आहे, ते ह्याच्यात बसलेला. हा फर्स्ट मंथ केलेला आहे. हा बारशाचा आहे. हे असेच तिच्याकडचे फोटो तिच्या फोन मधले. हा ज्या दिवशी आरूला तिकडे घेऊन गेलो त्या घरी इथून तेव्हाच आहे. हा मकर संक्रांतीचा आहे. आणि हे इथले फोटो आहेत. हा बारशाचा आहे. मस्त, छान, सुरेख, जाम मोठी आहे. आई म्हणते शक्य झालंय स्टेजवर लावायची फ्रेम, अदरवाईज घरात कुठेतरी. बघूया उद्या. अरे ते दादा डेकोरेशन वाले ते आज येणार होते, म्हणजे आता त्याचा फोन नाही आलेला, म्हणजे रात्री येतील बोलले. तोपर्यंत आपण घरी पोहोचू. कदाचित सामान घेऊन येणार आहेत, सामान ठेवतील. मग तेच त्यांना तेव्हाच सांगू की जमल्यास ही फ्रेम स्टेजवर लावायची आहे. कुठे कसं ते बघू आता. आणि हे काय कपडे घेतलेस? ही मम्मी आहे काय, म्हणजे आरूची काय मज्जाच आहे. आरूची मज्जाच आहे. अरिवचा बर्थडे आहे कुमार, तुझा नाही. मला पण दिलं, तू सुरू केलंस ते डायरेक्ट. अरिवचा बर्थडे, जेम्सचा पण. पीच इंग्लंड. आजी काय आरूची आजीच आहे. आज जन्मवली त्याला. हा, आणि मी घेतलाय तो. हे पण घेऊन जाऊया आपण, बघूया. मी तो ड्रेस त्याला अजून घालून नाही बघितलेला ना. जर त्याच्यात काही उणं असेल तर हा घालू. पार्टी पाहिजे आईच्या शाळेतल्या शिक्षकांना, नातवाचा पहिला वाढदिवस आहे म्हणून. तर त्यानिमित्त तिने पुरणपोळ्या करून घेतल्यात. ओके, सुंदर आहे ड्रेस. थांब, त्याला नीट भरायला लागेल ना. आणि अजून एक दुसरा पहिले ओपन करूया, मग मी भराभरी करते सावकाश. हा पण छान आहे ड्रेस, त्याच्यापेक्षा हा छान आहे जास्त. हा असा फंकी आहे थोडा, छान आहे. हा पण चावते, तुझं बोट चावेल तो, चांगला चावतो तो, डेंजर. टी शर्ट हा जास्त छान आहे.
मी घेतलाय तो पण असाच शेडचा आहे वरचा ब्लेझर, तो घालणार आहे मी. जो मी घेतलाय तो. नाही घे घालू. हे काय नंतर देणार आता तो. ओके, आता घेऊन जात आहे. तुझी मर्जी. आईने पन्ह दिलंय ते पितीये. काय गाडी दाखव बाबू. गाडी तोंडात नाही घालायची. छिची, तोंडात नाही घालायची गाडी. आजी म्हणजे कुठून काहीतरी शोधून आणते. आरूसाठी दिसलं का घेतलं, दिसलं का घेतलं. तू राहा माऊकडे, उद्या ये. डायरेक्ट उद्या ये बर्थडेला. हा आम्ही उद्या येतो. हा चालेल, टाटा, बाय बाय. बाय बाय. हा बाय, मी जाते. हा मी बसते. हा चला आजी या उद्या. उद्या या आजा. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर आरू. हॅपी बर्थडे टू यू. वाढदिवसाचे खूप खूप शुभेच्छा. बोबुलो. स्वामी बाप्पा कुठे? स्वामी बाप्पा कुठे आहेत? स्वामी बाप्पा मला चांगली बुद्धी द्या, मला सुखी ठेवा. मोरया, सगळ्यांना सुखी ठेवा बाप्पा. काय चालले? घंटा लागेल. हो. माझा मी नवीन ड्रेस घातला. ही गाडी अरूला त्याच्या आजीकडून, माझ्या आईकडून वाढदिवसाची भेट आहे. तर ह्या गाडीतून आपण अरूची एंट्री करणार आहोत. बाकी सगळी फिटिंग झाली आहे गाडीची. हे जे लाईट्स आहेत ना पाठीमागचे, ते टेम्पररी जॉईन केले होते. स्क्रू फिटिंग करणं बाकी होतं. तर आता फायनली कुमारला मी म्हटलं की स्क्रू फिटिंग करून घेऊया, वेळ आहे तर प्रथमेश दादा आहेत आमचे इकडे, पप्पा बसलेले आहेत आणि आरू आहे. तर ही अशी गाडी आहे, समोरून अशी दिसते. स्टेरिंगला हात धर, स्टेरिंगला हात धर. खाली इथे बस. इथे बॉटल झालेलं आहे पाहुण्यांसाठी पाणी. या बॉक्सेस मध्ये गिफ्ट्स आहेत. जर ही क्वांटिटी कमी पडते असं मनोमन वाटतं की हे कमी पडतील 30 आहेत ते, तर कदाचित अजून काहीतरी वाढू शकतं. बघूया, पाऊच वगैरे कदाचित जाऊन पटकन फेरीमध्ये आणू शकतो. सध्या तरी हे गिफ्ट रॅप केलेले आहेत आणि ह्याच्यामध्ये हे कालचे कॅडबरी सेलिब्रेशन्स ते त्याच्यात ठेवले. स्टेजची तयारी चालू आहे. सांगा दाखव. नमस्कार कर. अच्छा बस. ठीक आहे. त्यांना दे दे काय करायचं दे बाबांना दे. आज वाढदिवस आहे आमचा. गणपतीतलं राहिलं ना, राहिलं बरोबर आहे. आता योगा तुमची आता मी नेमकं म्हणजे योगायोगाने दिसलेत तुम्ही. मी बोलले ते बघा बरं आहेत बरं, हे बोललेले मी घेऊन जाईन म्हणून. अनंत पुण्य फल ते राहिले. आता आम्हाला जोजो आली आहे. काल रात्री नेमका तो नीट नाही झोपला. या माझ्या नणंदबाई आहेत, जाईताई, कुमारच्या आत्याची मुलगी आहे. अरूच्या बड्डेसाठी आल्या. कोण आहे बाबू? आत्तू है ना, जाई आत्तू. आणि अक्षताताईंनी केक आणला अरूसाठी आणि एवढी मोठी कॅडबरी. आरू एवढी मोठी खाणार आहेस? ती जाणार आहे आरूच्या डॅडाच्या पोटात. नाहीतर कोणतरी आहेतच घरात फॅमिली मेंबर्स. मी कमी केलं चॉकलेट खाणं बाबा इच्छामुळे. आत्तू आत्तू घेते सोन्या. आत्तू 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 आत्तू. ओके. काय सजवत आहे? आमच्याकडे गार्डन मधली फुलं आली. तसं तर मी बोलायला पाहिजे, कशाला ताई केक वगैरे आणलात तुम्ही, पण असू दे. मी समजू शकते का तुमची पण हाऊस आहे, माया आहे, म्हणून मी काय बोलत नाही. आपण कापूया केक. मोठी माणसं 4-4 केक कापतात, तर छोट्या पोरांनी कापायलाच पाहिजे. आणि आरूनी कापायलाच पाहिजे की नाही बाबू? आरू सध्या आमच्या फुलांची रांगोळी काढतोय इथे खाली. आणि का तू अजून फुलं घेऊन आली? अरे मला देतोस तू. अरे वा आरू, सावकाश सावकाश. छान छान छान. कधी? काल 5 महिने कंप्लीट झाले ना, जेवढे केक दिसत ना वागते त्याच्यावर असा हात मार. अरे देवा, सुंदर, छान छान. वा, कोण कापणार आहे केक? आरू कापणार आहे का? आरू केक कापणार आहे का? छान छान. अरे टीटा तशू
तशी तशी चांगलं तुलाच आवाज दिला तू फोनवर येत होतास. ये चल ये. मी दोनदा तीन लाख मारले. हा हा. बोलाव मग थँक्यू आजी. आतापर्यंत काय बर्थडे झालं? कोणाचा बर्थडे कोणाचा नाही आरुणचा. आतापर्यंत काय झालं? ए, ए नाही राहू दे रे पोर आहे दुकानात बघायला आली. तो तुकडा तो तुकडा थँक्यू तो तुकडा त्याला म्हणू आता तशू दादूला. चावा मार. ते